तर आजचा आपला टूर होणार आहे खानदेशमध्ये जायचा. खानदेशमधला टूर म्हटलं तर म्हणजे आपल्याला जाणार आहे लग्नाले. आणि मोठी गाडी म्हटलं की डायरेक्ट पुरी फॅमिलीच जाणार आहे लग्नाले. तर सगळ्यात पहिले मोठी गाडी आपल्याला काढणं होती बाईक. मग काय बंदे रेडी गिडी झाल्यावर मग निघलो खानदेशमध्ये जायसाठी. आणि 2-1 दिवसाचा टूर होता हा तर घरून उशीर झालता जायसाठी. खानदेशमध्ये आल्यावर खानदेशी लोकांची भाषा तर काहीतरीच आहे. तसं पाहिलं की हे काय करतोय रे वधू. तर मी तर काही एवढा प्रोफेशनल नाही पण भाषा एक नंबर आहे. आणि खानदेश मधलं जेवण जर म्हटलं तर डायरेक्ट वरण बट्टी पुरं फेमस आहे डायरेक्ट जेवण. ह्या बारीचा टूर मुक्ताईनगरहून काऊन होता हे तर मला माहित नव्हतं. मुक्ताईनगर मध्ये आल्यावर पहिलं घेतलं गाडीमध्ये इंधन टाकून. मुक्ताईनगर मध्ये इंधन टाकल्यावर मग आलं बोदळ मध्ये. आणि बोदळ मध्ये आल्यावर घेतली आपण एका हॉटेल मधून कचोरी. हे कचोरी कोणत्या हॉटेल मधली असेल कमेंट करून सांगा. थोडस पुढे आल्यावर मग लागली आपल्याला जामटी. जामटीचा आजचा तर बैलाचा बाजार होता. इकडे थोडस पुढे आल्यावर एक रस्ता जाते कापसवाडीले, एक रस्ता जाते नांद्रा हायलीले. नांद्रा हायलीच्या ह्या रस्त्याचं काम म्हणता हवे रोडचं होऊ राहिलं. नांद्रा हायली मध्ये आल्यावर मग पोहोचलो मावशीच्या घरी. मग अडी आल्यावर तर लग्नाच्या तयारच होतं चालू. म्हटलं हळदीच्या यायला टाइम आहे तर मामा घरीच जायला पुरते. आणि मामाचं गाव फत्तेपूरहून जास्त काही दूर नाही. तर फत्तेपूर मध्ये घेतलं पहिले गाडीमध्ये इंधन टाकून. आपल्याला जाणार वळगावले. तसं खानदेश मध्ये म्हटलं तर 2 वळगाव आहे. एक वळगाव टिगरा आणि एक वळगाव सद्दू आहे. तर सध्या मी आलो वळगाव सद्दू मध्ये. लय दिवसाबाद आलतो तर गाव तर लय अपडेट होईल होतं. मग काय मामाच्या घरी जेवण खाऊन करल्यावर मग निघलो नांद्रा हिल जायसाठी. पहिले तर बँड चालू व्हायच्या अगोदर तर अर्धा 1 घंटा तर पाणीच पडलं. अडी आल्यावर तर सर्वेने तर बंद एन्जॉय केला. फक्त मी सोडून. अडी पाहिल्यावर तर बंदे डायरेक्ट चीन करायला नांदी होते. तर तर करू दे एन्जॉय. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.